ही कथा आहे अशा एका तरुणाची, जो आयुष्यात प्रत्येक लढाईत हरला होता. त्याचं नाव होतं राहुल. राहुल मेहनती होता, पण नशीब मात्र त्याच्या बाजूने नव्हतं. व्यवसायात मोठं नुकसान झालं, कर्जाचा डोंगर वाढत गेला. जवळची माणसं दूर होऊ लागली आणि ज्यांच्यावर अधिक विश्वास होता, त्यांनीच त्याची साथ सोडली. एक दिवस तो पूर्ण खचला. रात्रीचे 12 वाजले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर एकही माणूस नव्हता. राहुल एकटाच चालत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, "स्वामी, जर तुम्ही खरंच माझ्यासोबत असाल, तर आज मला मार्ग दाखवा." इतक्यात समोरून एक वृद्ध साधू आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्यांनी शांत आवाजात विचारलं, "बाळा, इतक्या रात्री एकट्याच का रडतो आहेस?" राहुलने आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख त्यांना सांगितले. साधूंनीही एक शब्दही मध्ये न बोलले नाहीत. सगळे ऐकून झाल्यावर त्यांनी आपल्या झोळीतून एक नारळ काढला आणि राहुलच्या हातात देत म्हणाले, "हा देवघरात ठेव. 7 दिवस, पण तो फोडायचा नाही आणि विश्वास सोडायचा नाही." राहुल नम्रपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी त्याने तो नारळ देवघरात ठेवला. दिवस जात होते, पण आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, 7वा दिवस, काहीच नाही. 8व्या दिवशी राहुलचा संयम संपला. तो म्हणाला, "मी इतका विश्वास ठेवला तरी काहीच घडलं नाही." त्याने नारळ हातात घेतला. फोडण्यासाठी हात वर केला, पण अचानक त्याला साधूंचे शब्द आठवले. "विश्वास सोडू नकोस." राहुलने नारळ पुन्हा देवघरात ठेवला. त्या रात्री त्याचा मोबाईल वाजला. 2 वर्षापासून अडकलेले पैसे दुसऱ्या दिवशी त्याच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी होती. राहुल स्वतःच्या कानावर विश्वास नव्हता. सकाळ झाली. त्याने बँकेचे ॲप उघडले आणि खात्यात रक्कम जमा झालेली पाहिली. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काही दिवसात त्याला नवीन काम मिळालं. घरातील वातावरण बदललं. आनंद परत आला. पण राहुलच्या मनात एकच प्रश्न होता, ते साधू कोण होते? तो त्यांना शोधण्यासाठी निघाला. गावभर फिरला. अनेक लोकांना विचारलं, पण कुणाला काहीही माहीत नव्हती. शेवटी तो एका जुन्या स्वामी मंदिरात पोहोचला. मंदिरात प्रवेश करताच त्याची नजर एका मोठ्या चित्रावर गेली आणि तो जागीच थबकला. कारण चित्रात तेच साधू होते, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्या दिवशी त्याला समजलं, स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. ते योग्य वेळी, योग्य रूपात आपल्या मदतीला येतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही अंधार असेल, अडचणी असतील, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास कधीही सोडू नका. कदाचित तुमच्या आयुष्यात फक्त एक दिवस दूर असेल. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ.